खासदार संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या लग्नामध्ये संजय राऊत आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। त्यावेळी फडणवीसांकडून संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस, दोघांमध्ये 15 मिनिटे चर्चा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली खासदार संजय राऊतांची भेट। राज ठाकरेंकडून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस। अतिवृष्टीच्या अहवालावरून लोकसभेमध्ये खडाजंगी। अतिवृष्टीचा अहवाल महाराष्ट्र सरकारने पाठवला। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं लोकसभेमध्ये स्पष्टीकरण। परभणीच्या सोनपेठमधील सायखेडा शिवारामध्ये असलेल्या 21 साखर कारखान्यासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन। ऊसाला प्रतिटन 3000 रुपये भाव द्यावा, तर थकीत असलेली 200 रुपये प्रतिटनाची रक्कम तात्काळ द्यावी अशी मागणी। यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील अरुणावती प्रकल्पाच्या कालव्याला 3 जागी मोठं भगदाड। अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामध्ये पाणी, शेतीला तलावाचं स्वरूप, शेतीतील विद्युत खांबही कोसळला। मुंबई नाशिक महामार्गावर वडपामध्ये धावत्या ट्रकला अचानक आग। ट्रकच्या मागील केबिनमध्ये अचानक आग भडकली। चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगीमधील शेत शिवारातून 3 बिबट्यांचा मुक्त संचार। शिकारीचा शोध घेताना बिबटे आढळले। बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी। नाशिकच्या कळवणमधील किराणा गोडाऊनमध्ये घुसलेल्या बिबट्याला पकडण्यामध्ये वनविभागाला यश। बेशुद्ध करून बिबट्याला पकडलं। यावेळी बिबट्याला बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी। डोंबिवलीमध्ये मेट्रोच्या कामादरम्यान पाण्याची पाईपलाईन फुटली। बैल बाजार ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्ता बंद। शहरामध्ये काही काळ वाहतूक कोंडी। छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त विजापूरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यामध्ये चकमक। चकमकीत 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान, 3 जवान शहीद, 1 जखमी। विशाखापट्टणममधील कैलाशगिरी टेकडीवर भारतातील सर्वात लांब काचेचा पूल तयार। 7 कोटी रुपये खर्चून बांधलेला स्कायवॉक पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।